नमस्कार. आपल्या घरात अशा कितीतरी वस्तू असतात नाही का, ज्यांना आपण सहज टाकाऊ समजून बाजूला ठेवून देतो. पण आज आपण बघणार आहोत की कशी एक अगदी साधी प्लास्टिकची पिशवी एका सुंदर कलाकृतीत बदलू शकते. चला तर सुरू करूया हा इंटरेस्टिंग प्रवास. तर ही गोष्ट आहे एका सामान्य प्लास्टिकच्या पिशवीची. हो, तीच पिशवी जी सहसा आपण कचऱ्यात फेकून देतो. पण इथे ती एका अविश्वसनीय बदलाच्या प्रवासावर निघणार आहे. आता प्रश्न असा आहे की एक सामान्य टाकाऊ पिशवी खरंच कलेचा नमुना बनू शकते का? हा प्रश्न साधा वाटत असेल, पण खरं सांगायचं तर ह्याच प्रश्नात सगळी जादू दडलेली आहे. म्हणजे एका टाकाऊ वस्तूत सौंदर्य बघण्याची कल्पनाच किती भारी आहे. आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे हो, नक्कीच बनू शकते. आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत की कशी एक साधीसुधी पिशवी एका सुंदर नाजूक कबुतराचं रूप घेते. चला तर मग कामाला लागूया. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी आपल्याला काही विकत आणायची गरज नाहीये. जे काही लागेल ते सगळं आपल्या घरातच सापडेल. आपल्याला काय काय लागणार आहे? तर काही प्लास्टिकच्या पिशव्या, सुई दोरा, कात्री आणि थोडासा डिंक. म्हणजे अगदी बेसिक वस्तू. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असतातच. म्हणूनच तर हा एक झिरो कॉस्ट आणि पर्यावरणासाठी सुद्धा चांगला प्रोजेक्ट आहे. ओके, तर आता आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बनवूया पक्षाची मूळ रचना, म्हणजे त्याचं शरीर. हे बघा, पक्षाचं शरीर बनवणं तर एकदम सोपं आहे. फक्त 4च स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी काय करायचं तर पिशवीतून एक बेसिक आकार कापून घ्या. मग त्याच्या कडा शिवून घ्यायच्या, पण लक्षात ठेवा थोडीशी जागा सोडायची आहे. आता त्या जागेतून आतमध्ये प्लास्टिकचे छोटे छोटे तुकडे छान घट्ट भरायचे. आणि झालं. शेवटची स्टेप म्हणजे ती उरलेली जागा शिवून बंद करायची. पाहिलं किती सोप्या पद्धतीने पक्षाचा मूळाकार तयार झाला. आता ही जी कल्पना आहे ना ती खूपच छान आहे. ज्यांनी हे बनवलंय त्यांचं म्हणणं आहे की ते प्लास्टिकचा अगदी छोटा तुकडाही जपून ठेवतात, कारण त्यातून काय काय बनवता येतं याचा आपण विचारही करू शकत नाही. प्रत्येक टाकाऊ वस्तूत एक नवी संधी दडलेली असते. आता एक छोटीशी पण खूप महत्वाची स्टेप. शरीराभोवती एक धागा घ्यायचा आणि तो घट्ट बांधायचा. असं केल्याने मान आणि डोक्याचा आकार एकदम स्पष्ट दिसू लागतो आणि पक्षाला त्याची एक ओळख मिळते. चला, आता या प्रक्रियेच्या सगळ्यात कलात्मक भागाकडे वळूया. ह्याच भागामुळे आपल्या पक्षामध्ये एक जिवंतपणा येणार आहे. बरं का, पिसांचे थर लावण्याआधी एक काम करायचं आहे. डोक्यावर पांढऱ्या प्लास्टिकची एक पट्टी गुंडाळायची. यामुळे काय होतं, एक गुळगुळीत बेस तयार होतो आणि फिनिशिंग खूपच छान दिसतं. आता खरी मजा आहे पिसे बनवण्यात. त्यासाठी काय करायचं? पांढऱ्या पिशवीच्या पट्ट्या कापायच्या. मग प्रत्येक पट्टीची 4 थरांची घडी घालायची आणि मग एका बाजूने पिसांसारखा गोलाकार आकार कापायचा. या सोप्या ट्रिकमुळे एकाच वेळी भरपूर पिसे तयार होतात आणि आपलं काम एकदम फास्ट होतं. आणि इथे बघा, एका साध्या सपाट पट्टीचं रूपांतर किती सुंदर, नाजूक आणि नाजूक रचनेत झालंय. हा बदलच तर या संपूर्ण कलेचा आत्मा आहे. खरंच खूपच सुंदर दिसते. आता आपण जी पिसे बनवली आहेत ती शेपटीकडून डोक्याच्या दिशेने एकावर एक चिकटवत जायची आहेत. यामुळे पक्षाला अगदी खऱ्या पिसांसारखा एक नॅचरल लुक मिळतो. प्रत्येक थर त्याच्या रचनेला अधिक खोली देतो. वा, आपण जवळजवळ अंतिम टप्प्यात आलो आहोत. आता काही छोटे छोटे डिटेल्स या निर्जीव वस्तूत जणू काही प्राणच फुंकतील. आता फक्त 2च सोप्या गोष्टी बाकी आहेत. लाल कागदाचा एक छोटासा तुकडा घेऊन त्याची चोच बनवून लावायची आणि मग पेनाने डोळे काढायचे. बघा, या 2 छोट्याशा गोष्टींनी त्या आकाराला लगेच एक ओळख आणि एक वेगळं व्यक्तिमत्व मिळालं. आणि हे बघा, आपलं काम पूर्ण झालंय. एका साध्या प्लॅस्टिकच्या पिशवीचं किती सुंदर कबुतरात रूपांतर झाले आहे. अप्रतिम. चला, आता थोडं बोलूया ह्या प्रोजेक्टच्या मूल्याबद्दल आणि त्यामागच्या विचारांबद्दल. हे जे कबूतर तयार झालंय ही फक्त एक कलाकृती नाहीये. यातून घराची शोभा वाढवता येते, मुलांसाठी एक छान खेळणं बनवू शकतं, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टाकाऊ वस्तूंमध्ये किती सौंदर्य दडलेलं असतं याची ही एक सुंदर आठवण आहे. आणि खरं तर या संपूर्ण सादरीकरणाचा सार हाच आहे. आपल्या आजूबाजूच्या टाकाऊ वस्तूंमध्ये एक प्रचंड क्षमता दडलेली असते. गरज असते ती फक्त आपल्या सर्जनशील नजरेची. आणि जाता जाता एक प्रश्न, आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या वस्तू आहेत जो कचरा एका नव्या सुंदर रूपात येण्याची वाट पाहतोय?
जरा विचार करून बघा.